मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा आता अवघ्या 7.8% आलाय। गेल्या आठवड्यात एक दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होतोय। त्यामुळे सध्या लागू असलेल्या 10% पाणी कपातीत येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईला उधवा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या 7 धरणातून पाणी पुरवठा केला जातो। गेल्या वर्षी याच काळात या धरणांमध्ये सुमारे 38% पाणीसाठा होता। मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने जून महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही। पाणीसाठा अधिक दिवस टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना राबवल्या आहेत। 15 मे पासून मुंबईत 10% पाणी कपात लागू करण्यात आली। त्यानंतर 17 जून पासून पिण्याच्या पाण्याच्या इतर कारणांसाठी होणारा वापरही मर्यादित करण्यात आला आहे। बांधकामे आणि जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून औद्योगिक, व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबच्या पाणी पुरवठ्यातही 20% कपात लागू करण्यात आली आहे। दरम्यान संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे उधव वैतरणा धरणातून 90,000 दशलक्ष लिटर आणि भातसा धरणातून 1,40,000 दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा वापरण्याची मागणी केली आहे। राज्य सरकारने त्यास मंजुरी दिली असून उधव वैतरणा धरणातील नियमित साठा संपल्याने गेल्या आठवड्यापासून राखीव पाण्याचा वापर सुरू करण्यात आलाय। आता सर्वांचे लक्ष धरण क्षेत्रातील पावसाकडे लागले असून लवकरच दमदार पाऊस न झाल्यास मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे। द पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, मुंबई।